40 नंतर महिलांची इंटिमेट हेल्थ. अच्छा, असंही काही असतं का? याबद्दल बरीच कमी माहिती आहे, बरंच कमी बोललं जातं आणि वयानुसार हे होणारच असं गृहीत धरून चाललं जातं. व्हजायनल ड्रायनेस, इंटिमसी दरम्यान डिस्कम्फर्ट, रिकरंट इन्फेक्शन्स, लो लिबिडो, इमोशनल डिस्कम्फर्ट अशा बऱ्याच गोष्टी 40 नंतर ह्या जाणवायला लागतात. हे बदल नैसर्गिक असले तरी दुर्लक्ष करून चालणार नाहीये. योग्य माहिती, योग्य लाईफस्टाईल आणि योग्य उपचार घेतले तर नक्कीच आपण इंटिमेट हेल्थ ही चांगली करू शकतो आणि 40 नंतरचं आयुष्य सुद्धा कॉन्फिडंटली जगू शकतो. आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की 40 नंतर इंटिमेट हेल्थमध्ये काय काय बदल होतात, याची सायंटिफिक कारणं काय आहेत, यामध्ये आपण आयुर्वेद पंचकर्म मधून आपण कशी हेल्प घेऊ शकतो, काही डायटरी चेंजेस आणि लाईफस्टाईल मधून सुद्धा आपण एक हेल्थ ही कशी निर्माण करू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 40 नंतर प्रामुख्याने हॉर्मोनल चेंजेस हे सुरू होतात आणि हे हॉर्मोनल चेंजेसला आपण पेरीमेनोपॉझल फेज असं म्हणतो. ही फेज 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत सुद्धा ही असू शकते आणि हे हळूहळू चेंजेस जे होत राहतात त्याचा 40 नंतर शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवरती आपल्याला लक्षणं दिसायला लागतात. तर यामध्ये प्रामुख्याने इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन या हॉर्मोन्सची पातळी ही कमी कमी होत जाते. इस्ट्रोजनला आपण एक फेमिनाईन हॉर्मोन असं आपण म्हणू शकतो आणि हा फेमिनाईन हेल्थसाठी खूप महत्त्वाचा हॉर्मोन आहे. इस्ट्रोजन हॉर्मोन व्हजायनल टिश्यूची इलॅस्टिसिटी मेंटेन करतो, ल्युब्रिकेशन हे मेंटेन करतो, त्याचप्रमाणे ब्लड सर्क्युलेशन हे सुधारतो आणि इंटिमेट रिस्पॉन्स जो आहे तो सुद्धा योग्य प्रकारे मेंटेन करतो. इस्ट्रोजनची लेवल जेव्हा कमी होते तेव्हा आपल्याला काही सिम्पटम्स हे दिसू लागतात. बर्निंग सेन्सेशन, इचिंग, ड्रायनेस, लो लिबिडो, इंटिमसी दरम्यान पेन, हे सगळं इस्ट्रोजन हॉर्मोनची लेवल कमी झाल्याची लक्षणं आहेत. आणि संशोधनानुसार 40 ते 60% महिलांना पेरीमेनोपॉझल फेजमध्ये ही सगळी लक्षणं ही दिसतात आणि प्रामुख्याने व्हजायनल ड्रायनेस हे लक्षण सगळ्यांना हे दिसून येतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला हा इश्यू फेस करतात तरीही याबद्दल खूप कमी माहिती आहे, खूप कमी बोललं जातं आणि उपचार तर घेतलेच जात नाहीत. ही लक्षणं फक्त शारीरिक पातळीवर मर्यादित न राहता ह्याचं मानसिक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. त्यामुळे हे समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. 40 नंतर महिलांच्या आयुष्यात अनेक बदल हे चालू असतात. करिअर एका स्पेसिफिक पीकवर हे गेलेलं असतं. त्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या खूप वाढलेल्या असतात, मुलांच्या जबाबदाऱ्या असतात आणि ह्याच दरम्यान हे हॉर्मोनल चेंजेस हे सुरू झालेले असतात. त्याचा परिणाम हा शरीरावर पण होत असतो. वजन वाढतोय किंवा आपली बॉडी ही ज्या पद्धतीने आपल्याला इतके दिवस साथ देत होती ती त्या पद्धतीने साथ देत नसते. एनर्जी लेवल ही कमी झालेली असते. मेंटल इरिटॅबिलिटी किंवा आपण म्हणूयात ओव्हरऑलच इमोशनल चेंजेस हे खूप मोठ्या प्रमाणात हे दिसायला लागलेले असतात आणि हे सगळं लक्षात घेता आपल्याला आपले इंटिमेट हेल्थची काळजी घेणं हे खूप गरजेचं ठरतं. आयुर्वेदानुसार 40 नंतरची जी फेज आहे ही आपण वाताची असं आपण म्हणतो. आपण बोलीभाषेत पण वाढतो की हा वात वाढला आहे किंवा आता ओव्हरऑलच तुम्हाला सगळीकडे वाताची लक्षणं ही दिसायला लागतात. म्हणजेच ड्रायनेस हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आपल्याला इंटरनल आणि एक्सटर्नल हे दोन्हीकडे हे बघायला मिळतं. त्यामुळे इथे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे दोषांचा बॅलन्स करणं आणि धातूंचं पोषण करणं. मग आयुर्वेदाने स्नेहन आणि रसायन थेरपी ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग स्नेहनामध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल दोनही ठिकाणी हा ऑइलचा किंवा तुपाचा हा जास्तीत जास्त वापर जर का आपण केला तर आपल्याला खूप चांगला परिणाम इंटिमेट हेल्थवर दिसून येतो. मग स्नेहनमध्ये तुम्ही अभ्यंग मसाज हा घेऊ शकता, म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावणे, याने खूप चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला हा दिसून येतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण इंटरनल म्हणतो की अभ्यंतर स्नेहन, याच्यामध्ये काही विशिष्ट औषधी तुप ही सांगितलेली आहेत की ज्याच्यामध्ये फलघृत आहे, पंचतिक्त घृत आहे, महातिक्त
वातिक्त घृत आहे की इंटरनल ल्युब्रिकेशन ह्यानी चांगल्या पद्धतीने होतं. त्याचप्रमाणे वाताचा जो काही इम्बॅलन्स आहे तो चांगल्या पद्धतीने कमी होतो आणि रसायन म्हणजे सप्त धातूंचं पोषण सुद्धा आपल्याला यातून मिळतं. विशेषतः ड्रायनेस, इचिंग आणि बर्निंग सेन्सेशन ह्याच्यामध्ये ह्या स्नेहन म्हणजे इंटरनल ल्युब्रिकेशनचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. त्याचप्रमाणे अजून एक खूप चांगला इफेक्टिव्ह उपाय आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेला आहे तो म्हणजे पिचू. पिचू हा कॉटनचा तयार केलेला असतो, त्याला एक दोरा बांधलेला असतो. हा औषधी तेलामध्ये बुडवून योनी भागामध्ये ठेवला तर त्याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ल्युब्रिकेशन हे मिळू शकतं. औषधी तेलांमध्ये आपण शतावरी तेल, यष्टी तेल हे आपण वापरू शकतो आणि त्याने पुन्हा ड्रायनेस, इचिंग, बर्निंग सेन्सेशन हे खूप चांगल्या पद्धतीने कमी होतं. पिचू हा आपण रात्रभर हा ठेवायला सांगतो. औषधी तेलामध्ये बुडवून हा योनी भागामध्ये आतल्या बाजूला सरकवून ठेवायचा असतो आणि त्याचा जो दोरा आहे तो दोरा बाहेरच्या बाजूला राहतो. सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा हा दोरा फक्त ओढून काढायचा आहे. म्हणजे रात्रभर हे योनी भागामध्ये राहिल्याने चांगल्या पद्धतीने ल्युब्रिकेशन मिळतं. वजायनल इन्फेक्शन हे सुद्धा खूप बायका ह्या फेस करतात. यामध्ये एस्पेशली वजायनल डिस्चार्ज हा खूप मोठ्या प्रमाणावर बायका ह्या फेस करत असतात. जे माझ्याकडे पण जेव्हा पेशंट येतात तेव्हा त्यांना वर्षभर हा त्रास होत असतो आणि त्यानंतर त्यांना हे सुचतं की आपण आता ह्याच्यावर काहीतरी उपचार केले पाहिजे. तर हा खूप वेळेवर ह्याच्यावर उपचार करणं हे गरजेचं आहे, कारण ह्या डिस्चार्ज मधून अजून काही वेगळे आजार हे निर्माण होण्याची शक्यता राहते. इंटिमेट हेल्थ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वजायनल हायजीन मेंटेन करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण तोंड धुतो, हात धुतो, पण हे धुतल्यानंतर आपण हे लगेचच कोरडे करतो, पण तसं आपण वजायनाच्या बाबतीत अजिबात करत नाही. तर एक सिंपल गोष्ट किंवा साधी सवय स्वतःला लावून घ्या, ते म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही वॉशरूमला जाऊन येताय तेव्हा ती जागा कोरडी ठेवा. म्हणजे हे जे काही इन्फेक्शन्स आहेत हे इन्फेक्शन्स नक्कीच टाळले जातील. आणि अर्थात हे फक्त 40 नंतरच केलं पाहिजे असं नाही, तर प्रत्येक वयोगटातल्या मुलींनी, महिलांनी हे नक्कीच केलं पाहिजे. एक अगदी साधा घरगुती उपाय म्हणजे धणे आणि जिऱ्याचं पाणी हे तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये ठेवा. 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे हे रात्रभर भिजवून ठेवायचं आणि ते पाणी तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हे प्यायचं आहे. याने सुद्धा तुमचे इन्फेक्शन्स हे बऱ्यापैकी आटोक्यात राहण्यासाठी मदत होते. पण अर्थात ही काही ट्रीटमेंट नाहीये, पण हे तुमच्या रुटीन मध्ये तुम्ही ठेवलं तर तुम्हाला खूप चांगला ह्याचा रिझल्ट हा मिळू शकतो. त्यानंतर दही बंद करा, गोड बंद करा किंवा कमी करा, तिखट तेलकट हे कमी खा, म्हणजे स्पायसी हे कमी खा आणि आंबट पदार्थ पण कमी करा. याने सुद्धा इन्फेक्शन्स हे आटोक्यात राहायला मदत होते. 40च्या दरम्यान किंवा पेरिमेनोपॉझल फेज मध्ये पेल्विक फ्लोअर मसल्स हे सुद्धा वीक होऊ शकतात आणि यामुळे आपल्याला काही लक्षणं दिसतात. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लॅडर कंट्रोल हा कमी होतो, म्हणजे हसताना, खोकताना युरिन हे कदाचित लीक होऊ शकते. पेल्विक फ्लोअर मसल्स हे वीक झाल्याची ही लक्षणं आहेत आणि यासाठी एक्सरसाइज हेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पेल्विक फ्लोअर मसल्स एक्सरसाइज असतात किंवा मूलबंध हा सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे यामध्ये आणि हे समजा तुम्ही केलं तर तुमची इंटिमेट हेल्थ सुद्धा सुधारू शकते. इंटिमेट हेल्थ ही काही लक्झरी नाही, तर महिलांच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता आणि रिलेशनशिप वेलबिंग या तिन्ही गोष्टींसाठी म्हणून इंटिमेट हेल्थकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. इंटिमेट हेल्थ जर का चांगली असेल तर वजायनल इन्फेक्शन्स, ड्रायनेस हे कमी होतात, पेल्विक ऑर्गन्स हे हेल्दी राहतात आणि त्यातून निर्माण होणारे जे आजार आहेत हे नक्कीच टाळले जातात. रिलेशनशिप बॉन्डिंग हे वाढतं, कॉन्फिडन्स आणि मेंटल वेलबिंग हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं. 40 नंतर इंटिमेट हेल्थसाठी काय काय गरजेचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बॅलन्स्ड डाएट. यामध्ये तुमचे प्रोटीन्स, फायबर्स, कार्ब्स, फॅट्स याचं योग्य संतुलन ठेवणं हे गरजेचं आहे. अगदी रेग्युलर एक्सरसाइज आणि ह्यामध्ये तुम्हाला पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज सुद्धा इन्क्लूड केले पाहिजेत. स्ट्रेस मॅनेजमेंट ही सुद्धा खूप गरजेची आहे. मग याच्यामध्ये पुन्हा एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन, प्राणायाम, ब्रीदिंग ह्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत. सेल्फ केअर आणि मेंटल इमोशनल वेलबिंग हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच लाईफस्टाईल बॅलन्स केल्याने हॉर्मोनल हेल्थ आणि इंटिमेट हेल्थ ही आपल्याला सुधारता येते. इंटिमेट हेल्थ हा खरं तर खूप मोठा विषय आहे
आजच्या या व्हिडिओमधून मी काही एक बेसिक इन्फॉर्मेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण यामध्ये अजूनही बऱ्याच शारीरिक, मानसिक, भावनिक गोष्टी ह्या अजून चांगल्या पद्धतीने सांगणं हे गरजेचं आहे आणि त्याबद्दल एक अवेअरनेस क्रिएट करणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर ते मी माझ्या पुढच्या व्हिडिओजमधून तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना हा नक्कीच पाठवा, त्यांना सुद्धा या माहितीचा चांगला उपयोग होईल. तुम्हाला इंटिमेट हेल्थबद्दल काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये विचारा, त्याचं उत्तर द्यायचं मी नक्कीच प्रयत्न करेन.